पुणे पोलिसांची मोठी कारवाई। कुख्यात घायवळ टोळीचा प्रमुख कोमरा आणि गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। अनेक महिन्यांपासून चकवा देणाऱ्या सचिनला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने थेट राजस्थानमधून ताब्यात घेतलंय। कोथरूड मधील गोळीबार प्रकरणानंतर घायवळ टोळी पुन्हा एकदा पोलिसांच्या रडारवर आली होती। या घटनेनंतर सचिन घायवळ फरार झाला होता। पोलिसांना चकवा देण्यासाठी तो सातत्याने जागा बदलत होता। काही दिवसांपूर्वी तो जामखेड परिसरात असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी सापळा रचला होता, पण स्थानिकांच्या मदतीने तो तिथूनही पसार झाला। अखेर तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी थेट राजस्थानच्या सीकर जिल्ह्यातून त्याला अटक केली। सचिन घायवळवर खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, खंडणी आणि जमिनी बळकावणे असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत। कोथरूड मधील एका नवीन इमारतीमधील तब्बल 10 फ्लॅट्स जबरदस्तीने ताब्यात घेतल्याचा आरोप त्याच्यावर आहे। एवढंच नाही तर कर्वेनगर आणि शिवणे परिसरातील एका नामांकित शाळेला सेवा पुरवणाऱ्या महिला संचालकीकडून खंडणी उकळल्याचा गुन्हाही त्याच्यावर नोंद आहे। दरम्यान टोळीचा मुख्य सूत्रधार निलेश घायवळ हा सध्या परदेशात फरार आहे। पुणे पोलिसांनी त्याचा पासपोर्ट आधीच रद्द केला असून त्याचा व्हिसाही रद्द झालाय। तो सध्या नेमका कोणत्या देशात लपून बसलाय याचा शोध सुरू असून त्याला भारतात परत आणण्यासाठी पुणे पोलीस आता आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न करतायत।